नमस्कार मित्रांनो, माझं नाव शंकर घुगे. टेक गुरु शंकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण आधार सीडिंग हा काय प्रकार आहे हे बघणार आहोत. मित्रांनो, आपण शासनाकडे विविध लाभाच्या योजनांसाठी अर्ज भरत असतो. जसं की आता आपल्या महिला भगिनींनी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज भरला, फ्री शिलाई मशीनचा अर्ज भरला. आपले शेतकरी बांधव अतिवृष्टी झाल्यावर अर्ज करतात, दुष्काळ पडल्यावर अर्ज करतात किंवा विमा भरतात दरवर्षी. मग हे वेगवेगळे जे अनुदान आहे ते आपल्या बँक खात्यावर येत असतात आणि हे सर्व अर्ज करतेवेळेस आपण आपल्या त्या अर्जावर बँक अकाउंट नंबर टाकत असतो. पण बऱ्याच वेळा असं होतं की आपण जो बँक अकाउंट नंबर अर्जावर टाकला आहे त्या अकाउंट नंबरवर अनुदान न येता दुसऱ्याच कोणत्या तरी अकाउंट नंबरवर ते अनुदान येते. मग असे का होते? तर मित्रांनो, शासन हे बँक खात्यावर अनुदान टाकत नसते. शासन हे आधार नंबरवर अनुदान टाकत असते आणि आपला आधार नंबर ज्या कोणत्या बँकला सीडिंग आहे म्हणजेच लिंक आहे त्याच अकाउंटवर हे अनुदाने मिळतात. मग मित्रांनो, कसं ओळखायचं की आपल्या कोणत्या खात्याला आधार नंबर सीडिंग केलेला आहे म्हणजे लिंक केलेला आहे? तर ते अगदी आपल्या मोबाईलवर आपण फक्त 5 मिनिटात बघू शकतो. तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने बघता येईल की तुमच्या कोणत्या बँक खात्याला आधार सीडिंग केलेला आहे म्हणजेच आधार लिंक केलेलं आहे. चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन करून घ्या. ब्राउझर ओपन झाल्यावर ब्राउझरच्या सर्च बारमध्ये UIDAI असे टाईप करा आणि कीपॅडवरील उजव्या बाजूला खालच्या साईडला जे बाणाचं ॲरोचं चिन्ह असतं त्यावर प्रेस करा म्हणजेच गो बटनावर प्रेस करून घ्या. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होते. या पेजवरील पहिलीच साईट UIDAI.gov.in या साईटवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर भाषा निवडीसाठी एक पेज येईल. या पेजमधील मराठी, हिंदी, इंग्रजी जी कोणती भाषा निवडायची आहे ती भाषा निवडून घ्या. त्यानंतर बघा अशा प्रकारचे पेज ओपन होईल. हे पेज मित्रांनो वरती स्क्रोल करा, वरती लोटा या पेजला आणि अपडेट डेमोग्राफिक डाटा अँड चेक स्टेटस या लाईनवर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो आपल्याला UIDAI या साईटवर गेस्ट लॉग इन करायचं आहे. लॉग इन विथ OTPने लॉग इन करायचं आहे. त्यासाठी या लॉग इन या बटनावर क्लिक करून घ्या. त्यानंतर मित्रांनो लॉग इनसाठी आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येईल. मित्रांनो, एंटर आधार नंबर या ठिकाणी आपल्याला ज्या कोणाचे आधार सीडिंग पाहायची आहे की कोणत्या बँक अकाउंटला आधार नंबर लिंक आहे ते पाहायचे त्या व्यक्तीचा इथे आधार नंबर टाकून घ्या. मित्रांनो, आधार नंबर टाकायच्या अगोदर मी एक सूचना तुम्हाला देतो की आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे. मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर त्या नंबरवर OTP जाणार नाही म्हणजे OTP सेंड होणार नाही. OTP सेंड नाही झाला तर आपण लॉग इन करू शकत नाहीत. म्हणून आधारला मोबाईल नंबर लिंक असणे अतिशय गरजेचे आहे. अगोदरच ते तपासून घ्या. चला तर मग इथे आधार नंबर टाकून घेऊ. नंतर कॅप्चा फिल करून घ्या. आणि लॉग इन विथ OTP या बटनावर क्लिक करा. बघा OTP गेला की इथे इंटर OTP असा एक बॉक्स येतो. त्या बॉक्समध्ये आपल्याला OTP फिल करायचा आहे. बघा OTP आलेला आहे मला. OTP टाकल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करून घ्या. बघा लॉग इन झालं की ही आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येते. हे पेज वरती लोटायचे मित्रांनो, वरती स्क्रोल करायचे आणि बँक सीडिंग स्टेटस या नावावर क्लिक करायचं. बघा या नावावर क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होते. या पेजवर सर्वप्रथम आधार नंबर, त्याच्यानंतर बँक नेम, त्याच्यानंतर बँक सीडिंग स्टेटस आणि लास्ट अपडेट डेट. वरती आपला आधार नंबर येतो. पहिले 8 अंक हे फुल्या असतात, शेवटचे 4 अंक दिसतात. त्याच्यानंतर बँक नेम ही कोणती बँक असते की त्या बँकेला तुमचं आधार सीडिंग झालेलं आहे म्हणजेच आधार लिंक आहे. बँक सीडिंग स्टेटस इथे ॲक्टिव्ह असेल तर तुमचं आधार सीडिंग ॲक्टिव्ह आहे. डिॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला बँकेत जाऊन ॲक्टिव्ह करावे लागेल. लास्ट अपडेट डेट म्हणजे तुमचं आधार कोणत्या तारखेला
सीडिंग झालं होतं, लिंक झालं होतं. आणि वरती मित्रांनो इथे वरच्या बाजूला गोल सर्कलमध्ये आपला फोटो दिसतो. त्या फोटोवर जर क्लिक केलं तर आपला आधारचा इथे फ्रंट साईड दिसते आणि फ्लिप आधार या नावावर क्लिक केलं तर आधारची बॅक साईडसुद्धा दिसते. अशा प्रकारे मित्रांनो आपण आपलं आधार सीडिंग कोणत्या बँकेसोबत झालेलं आहे हे बघू शकतो. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा, कारण येणारे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्याला मिळेल.